संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्यातील वातावरण सध्या तापलंय। आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आलाय। यानंतर परळीत काल तणावाची स्थिती होती। कराड समर्थक आक्रमक झाले होते। मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर आज परळीत तणावपूर्व शांतता आहे। मंगळवारीही वाल्मिक कराडला केज न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं होतं। यावेळी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची पोलीस कोठडी न्यायालयानं फेटाळत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिली। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी जामीन मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला खूप यातायात करावी लागेल, कारण आता वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आलाय। एखाद्या गुन्हेगारावर मोका लागतो तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालय आणि कोठडीमध्येच जातो। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे। या प्रकरणाची चौकशी पोलीस करतायत। पोलिसांकडून वाल्मिक कराडच्या भोवताचा चौकशीचा फासही आवळला जातोय। त्यामुळे वाल्मिक कराडची सुटका होणं अवघड आहे। वाल्मिक कराडची राज्याबाहेर कुठे संपत्ती आहे का याचाही तपास बाकी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाल्मिक कराडवर मोका लावावा अशी देशमुख कुटुंबियांसह सर्व पक्षीय नेत्यांची मागणी होती। याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता, मात्र त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती। त्यासाठी देशमुख कुटुंबियांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं। त्यानंतर आता वाल्मिक कराडवर मोका गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आलेला आहे। दरम्यान वाल्मिक कराडला आज पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात येणार असून परळीत तणावपूर्व शांतता आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून शहरातील परिस्थिती संवेदनशील आहे।